नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र पोलीस भरतीविषयी जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो वेबसाईट आहे पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org। तर या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण बघू शकतो की महाराष्ट्र पोलीस भरती ही सुरू झालेली आहे दिनांक 5 मार्च 2023 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2024। ऑनलाईन शुल्क म्हणजे ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख आहे 31 मार्च 2024 पर्यंत। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नोंदणी, लॉग इन, अर्ज करा आणि शुल्क भरणा या पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। तत्पूर्वी आपण बघून घेऊ की ही जाहिरात कशा पद्धतीची आहे आणि कोणकोणत्या पदाकरता ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही जी भरती आहे 17,000 पेक्षा जास्त पदांची भरती आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत आहोत जाहिरात या ठिकाणी आपण बघू शकतो लिहिलेलं आहे पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा या पदांकरताची भरती आहे। या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख दिलेली आहे, जसे की आपण आताच बघितलं 5 मार्च 2024 पासून ते ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2024 पर्यंत। परीक्षा शुल्क आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी आपण बघू शकतो फी विषयी माहिती। पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँड्समॅन आणि कारागृह शिपाई या सर्वांकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता आहे 450 रुपये फी आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता फी आहे 350 रुपये। पुढे आपण बघून घेऊ मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे। एसएससी, एचएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, वास्तविक पत्ता या पदाकरता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। एचएससी म्हणजे 12वी पास, त्याचबरोबर जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे MSCIT, खेळाडू प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग आणि ACBC EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 4/5/2023 मधील तरतूद क्रमांक 4 नुसार या सर्व उमेदवारांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागणार आहे। त्याचबरोबर जर माजी सैनिक असेल, गृहरक्षक दलात असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ उमेदवार, अंशकालीन प्रमाणपत्र आणि EWS आणि NCC प्रमाणपत्र जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर हे सर्व कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत। या जाहिरातीची PDF लिंक जर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात वाचू शकता। आपण फक्त या जाहिरातीमध्ये महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत, कारण ही बरीच मोठी भरती आहे। 17,000 पेक्षा जास्त पदांची भरती आहे, जवळपास 17,471 पदांची भरती आहे। या पदांकरता आपण सर्व उमेदवारांनी अर्ज भरावा आणि ही परीक्षा द्यावी, त्याकरता हा व्हिडिओ तुमच्याकरता सादर करण्यात येत आहे। जर आपण बघितलं मित्रांनो, पोलीस शिपाई गट क हे कोणकोणत्या ठिकाणी भरती राबवण्यात येणार आहे त्याविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। जवळपास एकूण 46 ठिकाणी ही भरती राबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा विषयी आपण जाणून घेऊ। या ठिकाणी लिहिलेलं आहे मुद्दा क्रमांक 5.3 वयोमर्यादा दिलेली आहे। अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे दिनांक 31 मार्च 2024 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे राहील। या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता किमान म्हणजे कमीत कमी वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा दिलेली आहे 28 वर्षे। मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, SEBC आणि EWS उमेदवारांकरता कमीत कमी वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा दिलेली आहे 33 वर्षे। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरता किमान 18 वर्षे आणि कमाल 45 वर्षे, भूकंपग्रस्त उमेदवारांकरता किमान 18 वर्षे आणि कमाल 45 वर्षे वयोमर्यादा। त्याचप्रमाणे माजी सैनिक यांच्याकरता उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे इतका राहील। त्यानंतर पदवीधर किंवा पदवीधारक, अंशकालीन उमेदवार आणि अनाथ या उमेदवारांविषयी जाणून घेऊ। तर पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवारांकरता किमान 18 वर्षे आणि कमाल 55 वर्षे, अनाथ उमेदवारांकरता किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे। त्याचबरोबर समांतर आरक्षणांतर्गत जर तुम्ही येत असाल तर त्यांच्याकरता सुद्धा वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी PDF जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी डिटेल मध्ये माहिती तुम्ही घेऊ शकता। महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, शैक्षणिक अर्हता याविषयी आपण जाणून घेऊ। या ठिकाणी आपण वाचू शकतो की महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम 41 अन्वये प्रस्तावित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 12वी किंवा फक्त 12वीच नाही तर शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे।
त्यापैकी या ठिकाणी दिलेलं आहे की राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच CBSE 12वी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12वी इयत्तेच्या परीक्षेची समकक्ष आहेत. त्याचबरोबर 12वी इयत्तेच्या परीक्षेची समकक्षतेबाबत गृह विभाग शासन पत्र क्रमांक RCT 305 CR 266 पोल 5 दिनांक 29/6/2005 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार. तर या ठिकाणी शैक्षणिक अर्जामध्ये जसं या ठिकाणी 12वी म्हटलेलं आहे तर समकक्ष कोणकोणते उमेदवार अर्ज करू शकतात ते या ठिकाणी आपण वाचून घेऊ. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला व यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार. ठीक आहे, म्हणजे YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यामधून जर उमेदवारांनी पदवी धारण केली असेल तर तो उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर मान्य विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षता हे जे काही उमेदवार आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात. त्याचबरोबर व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने 2 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी 2 स्तराची समकक्षता निश्चित केलेले जे उमेदवार आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात. आणि त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग याचे सुद्धा उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर जर माजी सैनिक असेल आणि त्यांनी 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्व असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा IASC इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर असं या ठिकाणी माजी सैनिकांविषयी सुद्धा दिलेलं आहे. आणि नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार म्हणजे ST किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते सुद्धा या भरतीकरता पात्र ठरतील. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही नक्षलग्रस्त भागामधून येत असाल आणि जर तुम्ही 7वी पास आउट असाल आणि या ठिकाणी जसं दिलेलं आहे की पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले किंवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार हे सुद्धा 7वी जर पास आउट असेल तर ते सुद्धा या भरतीकरता पात्र राहणार आहे. पुढे बघून घेऊ मित्रांनो, शारीरिक पात्रता दिलेली आहे. उंची महिला उमेदवारांकरता 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि पुरुष उमेदवारांकरता 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. त्याचबरोबर तृतीयपंथांविषयी काही माहिती दिलेली आहे. छाती या ठिकाणी बघून घेऊ. महिलांकरता या ठिकाणी निरंक ठेवलेला आहे रकाना आणि पुरुष वर्गाकरता न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बरेचसे मुद्दे दिलेले आहेत या भरतीविषयी. या भरतीचे काही महत्वाचे मुद्दे आहेत. जर तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर माहिती असलेली म्हणजे इम्पॉर्टंट असलेल्या संपूर्ण लिंक्स म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, त्याचबरोबर PDF ची लिंक, महत्वाच्या सूचना याविषयी सविस्तर माहिती असलेली लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि या पदाकरता तुम्ही अर्ज सादर करू शकता. शारीरिक चाचणीविषयी बरेचशा गोष्टी दिलेल्या आहेत कारण PDF भरपूर मोठी आहे, बरेचशा माहिती दिलेल्या आहे. या ठिकाणी आपण संपूर्ण गोष्टी घेणार नाही कारण पूर्ण माहिती घेत बसलो तर वेळ भरपूर होणार आहे. त्याकरता तुम्हाला PDF ची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. शारीरिक चाचणीविषयी आपण जाणून घेऊ की महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. ठीक आहे मित्रांनो, तर पुरुष उमेदवारांकरता 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण असे एकूण 50 गुण आणि महिला उमेदवारांकरता 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण असे एकूण 50 गुण. आणि त्यानंतर तृतीयपंथी उमेदवारांकरता सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीने 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक 50 गुण आणि महिला तृतीयपंथी स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष अथवा तृतीयपंथी अशी केलेले उमेदवार त्यांच्याकरता 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक त्यांच्याकरता सुद्धा 50 गुण असे शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, लेखी चाचणी सुद्धा होणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या एकाच 10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यास पात्र असतील. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये कमीत कमी 50% गुण घ्यावे लागतील आणि त्यानंतर 100 गुणांची लेखी चाचणी तुमच्याकडून घेण्यात येणार आहे. पुढे बघू आपण मित्रांनो की उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
पुढचा मुद्दा आहे की लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटाचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल. तर अशा पद्धतीने लेखी चाचणी सुद्धा होणार आहे. सर्वप्रथम तुमची शारीरिक चाचणी आणि त्यानंतर अशा पद्धतीने ऑप्शनल अशी लेखी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे की संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज करते वेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा. या ठिकाणी असं का दिलंय मित्रांनो, एक मुद्दा हा जो आहे ना अत्यंत महत्वाचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या की कदाचित तुम्ही एका पदापेक्षा जास्त पदांकरता अर्ज करण्याकरता इच्छुक असाल. तर या ठिकाणी काय दिलंय की एका पदाकरता एकाच दिवशी, म्हणजे एकाच पदाकरता एकाच दिवशी फक्त परीक्षा होणार आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्याकरता किंवा वेगवेगळ्या विभागाकरता एकाच पदाकरता अर्ज सादर करू शकत नाही. जर तुम्ही अर्ज सादर केले तर तुम्हाला परीक्षा एकाच दिवशी द्यावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी प्रेझेंट राहू शकता. पण जर तुम्ही विविध पदांकरता जर अर्ज सादर करत असाल तर तुम्ही मात्र विविध पदांकरता वेगवेगळे 5 असे अर्ज सादर करू शकता. त्याविषयी माहिती पुढे दिलेली आहे, ते सुद्धा आपण सविस्तर पुढे जाणून घेऊ. पुढे आपण बघून घेऊ की लेखी परीक्षेमध्ये खालील विषयाचा समावेश असेल. अंकगणित असणार आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी असणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे आणि मराठी व्याकरण असणार आहे. अशा पद्धतीने तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर इथे वाचू शकतो की वरील पदाकरता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या रिक्त पदानुसार अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे तुमची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, पोलीस शिपाई चालक याच्याविषयी थोडे वेगळे मुद्दे दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पोलीस शिपाई चालक या पदाकरता अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी पीडीएफ मध्ये डिटेल जाणून घेऊ शकता. या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर या ठिकाणी 26 ठिकाणं दिलेली आहे, ज्या ठिकाणी ही प्रक्रिया म्हणजे पोलीस शिपाई चालक या पदाची प्रक्रिया, परीक्षेची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यापैकी बृहन्मुंबई आयुक्तालय, सोलापूर, रायगड, अहमदनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नागपूर, यवतमाळ, ठाणे, लोहमार्ग मुंबई आयुक्तालय, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, जालना, लातूर, गडचिरोली, लोहमार्ग पुणे जिल्हा, पुणे आयुक्तालय, ठाणे ग्रामीण, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सोलापूर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा आणि अमरावती ग्रामीण जिल्हा अशा ठिकाणी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर पीडीएफ मध्ये मित्रांनो प्रवर्गानुसार किमान आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. हे सुद्धा तुम्ही पीडीएफ मध्ये जाऊन डिटेल मध्ये वाचून घेऊ शकता. वेगवेगळ्या पदानुसार या ठिकाणी शारीरिक चाचणी वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे. वयोमर्यादा सुद्धा वेगवेगळी दिलेली आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या पदानुसार काय काय या ठिकाणी माहिती दिलेली आहे ते सुद्धा जाऊन तुम्ही पीडीएफ मध्ये वाचून घेऊ शकता. तर मित्रांनो, थोड्या वेळा अगोदर आपण जसं चर्चा केली होती की अर्जदार एकाच पदाकरता जास्त अर्ज सादर करू शकत नाही, पण वेगवेगळ्या पदाकरता तो अर्ज सादर करू शकतो. त्याविषयी मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 12.11. या ठिकाणी दिलेले आहे की अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील 1, पोलीस शिपाई 2, पोलीस शिपाई चालक 3, लँड्समन 4, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई आणि 5 कारागृह शिपाई अशा एकूण 5 पदांकरता प्रत्येक पदाकरता फक्त 1 याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारांस प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पदाकरता वेगवेगळे अर्ज म्हणजे प्रत्येक पदाकरता 1 याप्रमाणे अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. बरेचसे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन हे मुद्दे तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्यानंतर या जाहिरातीच्या खाली पोलीस शिपाई पदासाठी काही हमीपत्र दिलेले आहे. हे दिलेले आहे चालक या पदाकरताचे. त्यानंतर पुढे पोलीस शिपाई पदाकरता काही हमीपत्र, त्याचप्रमाणे पुढे 3 ते 4 वेगवेगळ्या पद्धतीचे हमीपत्र दिलेले आहे. ते तुम्हाला भरून सादर करावे लागतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही पोलीस भरती जाहीर करण्यात आलेली आहे. अजून आपल्याकडे या ठिकाणी बघू शकतो आपण 19 दिवस 4 तास 8 मिनिटे जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्यावेळेला 19 दिवस अजूनही बाकी आहेत. तर माझी विनंती आहे सर्वांना, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर नक्कीच या पदाकरता तुम्हाला अर्ज सादर करायला हवा. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अर्ज सादर कसा करायचा आहे याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा याविषयी सविस्तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
या ठिकाणी जाहिरात या बटनवरती आपण जर क्लिक केलं तर आपण नवीन विंडो वरती जातोय. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पद या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी बघू शकतो जसं पोलीस कॉन्स्टेबल जर आपण सिलेक्ट केलं तर घटक या ठिकाणी आपल्याला कोणत्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे, सिटी मुंबई, सिटी ठाणे सिटी अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्या पदाची पर्टिक्युलर पीडीएफ जाहिरात डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी त्या पदाकरताची त्या ठिकाणची सविस्तर जाहिरात तुम्ही डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पोलीस भरतीची शॉर्ट मध्ये आपण माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा याविषयीची माहिती आपण घेऊ. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.